स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. श्रीराम. आपण ज्या अनेक प्रकारच्या कल्पना करतो त्यामध्येच रमतो, त्या सगळ्या भास म्हणजे अविद्या आहेत. तर सच्चित आनंद असं ब्रह्म हीच विद्या आहे, असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. इथं शेवटच्या चरणात ओळीत समर्थ पुन्हा विवेक हा शब्द वापरतात. परमेश्वर सत्य म्हणजेच ब्रह्म जाणून घ्यायचे असेल तर विवेक करावाच लागतो, हे आपण याआधी खूपशा श्लोकांमधून पाहिले आहे. एक गोष्ट सांगते, ऐक. गोष्ट आहे महाभारतातली. श्रीकृष्ण शिष्टाई सुद्धा निफळ ठरली, तिचा काहीही उपयोग झाला नाही. कौरवांचे डोळे शेवटपर्यंत उघडलेच नाहीत आणि अखेर युद्ध होणार हे निश्चित झाले. युद्धात जय मिळावा यासाठी काय काय करावे हे विचारण्यासाठी मात्र दुर्योधन जरा हिंमत करूनच श्रीकृष्णांकडे आला. श्रीकृष्ण भगवान हसत हसत पण अगदी शांतपणे दुर्योधनाला म्हणाले, तू माता गांधारीचे आशीर्वाद घे, युद्धात यश अगदी हमखास मिळेल. मनातल्या मनात दुर्योधन म्हणाला, एवढंच ना, अगदी सोपं आहे. हा असा जातो मातेकडे आणि मिळवतो आशीर्वाद. लगेच हा गेला गांधारी मातेच्या महाली आणि सगळी हकीकत सांगून म्हणाला, माते, तुझे आशीर्वाद हवे आहेत. गांधारी मात्र सावध होती, विचारी होती. पटकन मागे सरकून म्हणाली, दुर्योधना, या युद्धासाठी मी तुला आशीर्वाद देऊ शकत नाही. दुर्योधनही अखेर हट्टालाच पेटला आणि दिवसातून 5-6 वेळा तो गांधारीच्या महाली जाऊन वेगवेगळ्या प्रकारे तिला विनवत होता. पण गांधारी आपल्या निर्णयावर ठाम होती. सतत 4 दिवस हा प्रकार चालू होता, पण गांधारी मात्र त्याच्या बोलण्याला भुलत नव्हती. अखेर तिचीही सहनशक्ती संपली आणि ती दुर्योधनाला म्हणाली, तू असा कितीही दिवस आणि कितीही वेळा आलास तरीही मी तुला विजयी होशील असा आशीर्वाद कधीही देणार नाही. पांडवांना हर प्रकारे तू त्रास दिला आहेस. नको त्या ऐश्वर्याच्या मागे लागून तू आयुष्यभर चुकीचं वागत आला आहेस. आता त्या चुकीची शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. तुझ्या लाचारीची कमाल झाली आहे. आता इतक्या वेळा सांगूनही तुला समजत नाही, हे माझं दुर्दैव आहे. भगवंताच्या बोलण्यामधली खोच तुला समजली नसली तरीही मला समजली आहे. पांडवांची बाजू सत्याची, न्यायाची आहे. त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे. पुन्हा विनवणी करायला येऊ नकोस, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मला तुझ्याबरोबर पापाच्या खाईत लोटू नकोस. म्हणजेच इथं काय बरोबर काय चूक हा विवेक गांधारीने केला. मात्र हा विवेक कौरवांचे वडील धृतराष्ट्र याने कधीही केला नाही. दृष्टी नव्हती, अंधत्व होते तर शरीराचे, ते कोणाच्या हातात नसते. तसेच ते धृतराष्ट्राच्याही हातात नव्हते, पण वागणे हातात होते ना. मुलांच्या प्रेमापोटी बरोबर काय चूक काय हेही ठरवता आले नाही धृतराष्ट्राला. म्हणजेच त्याने विवेक केला नाही. हाच विवेक खरं खोटं काय आहे हे भगवंताबाबत कर असं समर्थ त्यासाठीच सांगत आहे. दिसणाऱ्या भासमान जगात फार रमू नकोस. गरज नसलेल्या वस्तूंच्या मागे लागण्यापेक्षा सत्याच्या मागे लाग, ते जाणून घे असं समर्थ या श्लोकात सांगत आहे. जय जय रघुवीर समर्थ.